जय शिवराय. आता सध्याच्या घडीला बदलापूरमध्ये जी घटना घडली ती घटना इतकी वाईट आणि इतकी मनाला भेदून जाणारी घटना आहे. आणि त्याचप्रमाणे जवळपास 13 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अत्याचाराच्या या घटना घडलेल्या आहेत. आणि या घटना का बरं एवढ्या घडत आहे? कारण या अत्याचारी राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांमुळे भीती काहीच राहिलेली नाही आहे. त्याचप्रमाणे आपलं जे सरकार आहे, जे सरकारमधले जे लोक आहे त्यांनाही या गोष्टीचं तेवढं काही भान पडलेलं नाही. ते आपल्या लाडकी बहीण योजना आणि हे योजना आणि लाडका भाऊ योजना या योजनेतच रमलेले आहे. आणि महाराष्ट्राची अशी अवस्था झालेली आहे की आज शाळेत पाठवताना किंवा क्लासेसमध्ये पाठवताना पालकांना आपल्या मुलींच्याबद्दल विचार करावा लागत आहे. मी शिवनिष्ठा फाउंडेशन अध्यक्ष दीपक पोहनेकर, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे गटाचा उपप्रमुख म्हणून एक या महाराष्ट्रातल्या युवकांना आवाहन करतो की छत्रपती शिवरायांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि अशा अत्याचारी राक्षसी प्रवृत्तीला हे मादक जात साले हरामी हे जिथं कुठं दिसन ना या लोकांना जिवंत जाळा चौकात. आणि जर कोणी याची दक्षता घेत नसन किंवा याची जबाबदारी घेत नसन तर मी दीपक पोहनेकर ही जबाबदारी घ्यायला तयार आहे. तुम्ही या नराधमांना भोसडीच्यांना हरामजाद्यांना जिवंत चौकात जा, जिवंत आणि जिवंत सोडता कामा. आणि सरकारलाही सरकारमध्ये असलेल्या सरकारी जे सत्ताधारी आहे आणि जे विरोधक आहे यांनाही माझे एक आव्हान आहे, असा कायदा तयार करा का अशा प्रकारे अत्याचार करणाऱ्याला 24 तासात फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही काहीही करा, रात्रंदिवस एक करा, पण 24 तासातच पूर्ण कारवाई झाली पाहिजे, शहानिशा झाली पाहिजे. आणि कोण तो अत्याचारी हरामखोर नराधम राक्षसी अवतार साला या हरामखोराला ताबडतोब 24 तासात फाशी झाली पाहिजे. नाही तर मी महाराष्ट्राच्या युवकांना आव्हान करतो, कायद्याची पर्वा न करता जर या अत्याचारी लोकांना जर राजकारणी लोक जर साथ देत असेल आणि त्यांच्यासोबत जर उभं राहत असेल तर कायद्याची पर्वा न करता साल्यांनी रस्त्यात तुडवा, साल्यांनी त्यांच्या तोंडावर चपला मारायला आणि साले नराधम हरामखोराले मादक जास्त साल्यांनी हराम जादायले यांना जिवंत जाळा. जर तुम्हाला माझं म्हणणं पटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, युवकांपर्यंत पोहोचवा. आणि तुम्ही जिवंत जाळा या हरामखोरांना चौकात. जबाबदारी घ्यायला मी तयार आहे, मी जेलात जायला तयार आहे, मी अंगावर केसेस घ्यायला तयार आहे. सर्व बहिणींसाठी मी ते करायला तयार आहे. तुम्ही करा. छत्रपती शिवरायांच्या आदर्श ठेवा डोळ्यासमोर. छत्रपती शिवराय माहीत आहे ना, एक वेळा घटना झाली तर कसं चौरंगा करून चौकात बसवलं होता, विसरले का सर्व? का ते मेणबत्त्या आणि ते मेणबत्त्या फेणबत्त्यानं काही होणार नाहीये. इथं काही भेटत नाही मागितल्यानं. साहेब बरोबर म्हणत होते, जर कानावर सांगून कानावर आवाज पडत नसेल तर कानाच्या खाली लावा. मी तर म्हणतो साल्यांनी जिवंत जाळा. मी जबाबदारी घेतो, मी दीपक पोहनेकर. माझा नंबर वाटलेच नोट करून घ्या, 7769992208. कुठेही काही मदत लागली अशा पद्धतीने मला सांगा. तुम्ही नसन जाळू शकत तर तुम्ही पकडा, फक्त मी येतो, मी त्याला तिथं येऊन जिवंत जाळतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.